सर्पदंश आता अधिसूचित आजार. प्रत्येक क्षण महत्त्वाचा. रुग्णाला विनाविलंब आरोग्य संस्थेत दाखल करा. महाराष्ट्रातील नागरिकांसाठी, विशेषतः शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. सर्पदंशाला अधिसूचित आजार म्हणून घोषित करण्यात आले आहे. सर्पदंशाच्या घटनांवर अधिक प्रभावीपणे लक्ष ठेवता यावे आणि त्याबाबतची माहिती आरोग्य यंत्रणा वेळेत उपलब्ध व्हावी यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. या अंतर्गत सर्पदंशाच्या संशयित, संभाव्य किंवा निश्चित घटनांशी तसेच सर्पदंशामुळे झालेल्या मृत्यूची नोंद आरोग्य यंत्रणेकडे करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे राज्यातील कोणत्या भागात सर्पदंशाच्या घटना अधिक प्रमाणात घडत आहे, किती रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत आणि कुठे सर्पविष प्रतिरोधक औषधाची म्हणजेच एसीव्हीची अधिक गरज आहे याचे नियोजन करण्यास मदत होऊ शकते. मात्र नागरिकांसाठी सर्वात महत्त्वाचा संदेश आहे तो सर्पदंश झाल्यानंतर काय करायचे याचा. सर्पदंश झाल्याचा संशय आला तरी घाबरू नका. रुग्णाला शांत ठेवा, हालचाल कमीत कमी करा आणि विलंब न करता जवळच्या योग्य आरोग्य संस्थेत घेऊन जा. सर्पदंशाच्या जागेवर कापू नका. तोंडाने विष शोषण्याचा प्रयत्न करू नका. दोरी, वायर किंवा इतर वस्तूंनी अवयव अतिशय घट्ट बांधू नका. तसेच झाडपाल्याचे किंवा कोणते अप्रमाणित घरगुती उपचार करून रुग्णालयात जाण्यास उशीर करू नका. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, सापाला पकडण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न करू नका. सापाचा फोटो सुरक्षित अंतरावरून घेता आला तर ठीक, मात्र त्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालू नका. शेतात काम करताना, गवत किंवा लाकूड हलवताना आणि रात्रीच्या वेळी विशेष काळजी घ्या. टार्चचा वापर करा. घराच्या आसपासची झुडपे, कचरा तसेच साप लपण्याची शक्यता असलेली ठिकाणे स्वच्छ ठेवा. लक्षात ठेवा, सर्पदंशाच्या बाबतीत प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे. वेळ न वाया घालवता योग्य आरोग्य संस्थेत पोहोचणे हा सर्वात महत्त्वाचा उपाय आहे. ही माहिती नागरिकांच्या जनजागृतीसाठी देण्यात येत आहे. प्रत्यक्ष सर्पदंश झाल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्या. शेगाव लाईव्ह सोबत जोडलेले राहा. धन्यवाद.